झी 24 तास एक पाऊल पुढे। मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर राज्यातल्या इतर सरकारी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे याचं एक विशेष फायर ऑडिट झी 24 तासनं केलं। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या 5 महापालिकांमध्ये जाऊन आमच्या रिपोर्टर्सनी तिथल्या यंत्रणांचा आढावा घेतला तेव्हा अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आलं। सुरुवातीला पाहूयात मुंबई महापालिकेतली अवस्था। मंत्रालयातल्या आगीनंतर मुंबई महानगरपालिका किती अलर्ट आहे आपण पाहू शकता। 6 मजल्यापर्यंत फायर हायड्रंट्स मुंबई महानगरपालिकेने लावलेले आहेत। हे फायर हायड्रंट्स सध्या चालू परिस्थितीत आहेत अशा पद्धतीची मुंबई महानगरपालिकेची माहिती आहे। फायर सेफ्टी किटही लावण्यात आलेले आहे, पण मुंबई महानगरपालिकेची ही सेफ्टी किट किती पॉवरफुल आहेत याची माहिती महापालिकेचे अधिकारी देऊ शकत नाही आहेत। पण महापालिका कशा पद्धतीने निष्काळजीपणे हे संपूर्ण गॅलरीमध्ये लाकडी सामान कशा पद्धतीने ठेवलेले आहे पाहू शकता। कशा पद्धतीने महापालिकेची ही डॉक्युमेंट्स आहेत, ही जी कागदपत्र आहेत, ही जुनी कागदपुस्तक आहेत, ती कशा पद्धतीने ठेवण्यात आली आहे। आताच मुंबई महानगरपालिकेच्या ह्या कार्यालयांना जाग आली आहे। ही रद्दी कशा पद्धतीने काढण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि हे संपूर्ण काम कशा पद्धतीने धीम्या गतीने चालू आहे। महानगरपालिकेच्या जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, सिटीचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, त्याला अग्निशामक दलाने प्रत्येक वेळेला नोटिसा दिलेल्या आहेत की ही जी लाकडी सामान आहे ती त्वरित काढावीत, कारण ही धोकादायक सामान आहेत आणि ह्या धोकादायक सामानामुळे कित्येक लोकांचे जीव जाऊ शकतात। मुंबई महानगरपालिकेची जवळजवळ या इमारतीमध्ये कार्यालयात महापालिकेचे कर्मचारी 7,500 कर्मचारी काम करतात। रोजचे 10,000 जे लोक आहेत, जे तक्रारदार आहेत, मुंबईकर आहेत, जे आपल्या कामाच्या निमित्ताने या मुख्यालयात येत असतात। 7 दरवाजे आहेत या मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाला आणि हे 7 दरवाजे किती आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांना आणि या पालिकेतील कर्मचाऱ्यांना जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरतील हे मात्र अद्यापही महापालिका सांगू शकत नाही। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह हेमंत बिर्जे, मुंबई। आणि आता पाहूयात पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या महापालिकांच्या आग प्रतिबंधक यंत्रणांची काय अवस्था आहे। आग लागल्यानंतर ती कळायला स्मोक डिटेक्टर आणि ती आग विझवायला स्प्रिंकलरची आवश्यकता असते। पुणे महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरती आम्ही आहोत। या ठिकाणी या दोन्हीपैकी कुठलीच गोष्ट उपलब्ध नसल्याचं लक्षात येत आहे। याशिवाय जसं खालच्या मजल्यावरती आहे त्याचप्रमाणे कार्यालयांची रचना या मजल्यावर देखील आहे। त्या टोकाला जर आग लागली तर लोकांनी धावत, सगळे लोक जे आहेत ते धावत आगीच्या परिस्थितीमध्ये इकडे तिकडे धावत असतात सैरावैरा, आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी बाहेर कुठनं पडायचं या संदर्भातले कुठल्याच प्रकारचे बोर्ड किंवा सूचना फलक या ठिकाणी लागलेले नाहीयेत। फायर एक्झिट्स ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी कुठेच दिसत नाहीयेत। त्यामुळे एकूणच आग विझवण्याची यंत्रणा किंवा आगीबाबतची कुठलीच यंत्रणा या मजल्यावरती देखील उपलब्ध नसल्याचं आपल्याला पुणे महापालिकेच्या बाबतीत सांगावं लागेल। प्लायवूडचा वापर किंवा लाकडाचा वापर हे वाचनालय बनवण्यासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला दिसतोय। अर्थातच हे लाकूड फायरप्रूफ असण्याची शक्यता सुतरामही नाहीये, कारण एवढा खर्च करण्याची कुठल्याच महापालिकेची किंबहुना पुणे महापालिकेची तरी तयारी नक्कीच नसावी आणि म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी लाकडाचा वापर इथे तिथे करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये लागलेल्या मंत्रालयातल्या आगीमुळे आता आपण नाशिक महानगरपालिकेची ही परिस्थिती बघणार आहोत। कशा पद्धतीने ही इमारत या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। या इमारतीमध्ये पूर्णपणे चौकोनी आणि षटकोनी आकाराची ही इमारत पूर्णपणे हवेशीर आहे। सगळे जे विभाग आहेत हे स्वतंत्रपणे बांधण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक रूमला, प्रत्येक कार्यालयाला हवेशीर अशा खिडक्या आहेत। त्याचबरोबर पूर्ण उजेड जो आहे तो पूर्ण इमारतीमध्ये सगळ्या बाजूने नीटपणे येतोय। यंत्रणा या ठिकाणी, अग्निशामक यंत्रणाही या ठिकाणी सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मात्र या अग्निशामक यंत्रणेचा जर आपण भाग बघितला तर अनेक वर्षांपासून लावलेली ही यंत्रणा आजही या ठिकाणी पूर्णपणे बघण्यात आलेली नाही, तिचा सर्व्हे करण्यात आला नाही। आपण बघू शकतो की हे झालेले पाईप, पाणी फेकण्याचे हे पाईप पूर्णपणे या ठिकाणी फुटताना दिसत आहेत। जर आपण हात लावला तर हे पाईप पूर्णपणे या ठिकाणी फुटत आहेत आणि त्याचबरोबर जी यंत्रणा आहे जुनी लावलेली ती अजूनपर्यंत या ठिकाणी दुरुस्त करण्यात आलेली। गेले 15 ते 20 वर्षापासून असलेली ही यंत्रणा अजूनही जुनाट झालेली आहे। काही या ठिकाणी ऑक्सिजन चे हे लावण्यात आलेले आहेत, कॅन लावण्यात आले, पण तेही मात्र खराब झाले आहेत। नायट्रोजनचे कॅन्स ते पण खराब झालेले आहेत। तर एकूणच या यंत्रणेकडे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। हवेशीर असलेल्या इमारतीमध्ये आगीचा धोका नसला तरी यंत्रणा मात्र अजूनही सुस्त आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य चौकात आता आपण उभे आहोत। कोल्हापूर महापालिकेची जर इमारत पाहिली तर ही इमारत पूर्ण दगडी बांधकामाची आहे, तरी देखील बऱ्याच ठिकाणी लाकडाचा उपयोग केलेला आहे। 1958 साली
ही इमारत पूर्ण झाली. 1955 साली या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. जवळजवळ 50 ते 60 वर्षांपूर्वीची ही इमारत आहे. दगडी बांधकाम असल्यामुळे तेवढा धोका नाही. मात्र अजूनही या ठिकाणी रेकॉर्ड रूम असू देत किंवा लाकडी फर्निचर असू दे याचा वापर केला गेला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या विभागांचा जेव्हा आढावा घेतोय तेव्हा आता या ठिकाणी पाहू शकाल की इथं इलेक्ट्रिक संदर्भातले जे काही मीटर्स आहेत ते या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. मात्र या ठिकाणी फायरचं जे बॉक्स ठेवणं गरजेचं होतं ते ठेवलं गेलेलं नाही असं प्रथम दर्शन तर दिसतंय. त्यामुळं जो दावा केला गेला आहे की अनेक ठिकाणी फायर बॉक्स बसवण्यात आले आहेत ते दिसत नाहीत. कोल्हापूर महानगरपालिकेचं हे रेकॉर्ड रूम आहे. या रेकॉर्ड रूममध्ये अनेक महत्त्वाच्या फाईल्स ठेवल्या जातात. ज्या प्रकारे संगणकीकरण केलं जातं त्या प्रकारे संगणकीकरण अजून या ठिकाणी केलं गेलं नाही. त्यामुळे अनेक फाईल या कागदाच्या स्वरूपामध्येच रेकॉर्ड स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. या ठिकाणी फायर ब्रिगेडचा एक ड्राय केमिकलचा बॉक्स ठेवण्यात आलेला आहे. मात्र तेवढा बॉक्स या सर्वांसाठी उपयुक्त नाही. तरी देखील या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी कायम स्वरूपात उभी असते. तोच एक आशादायक किरण आहे. तरीसुद्धा योग्य प्रकारे सुरक्षा व्यवस्था अजून या रेकॉर्ड रूमची घेणं गरजेचं आहे. नाहीतर अन्यथा एखाद्या अनुचित प्रकारासाठी पुन्हा एकदा अशाच प्रकारे या रेकॉर्ड रूमच्या फाईल्स या वेगवेगळ्या अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.